श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। म्हणजे जेव्हा घरात देवांचा वास असतो, साक्षात देव आपल्या घरामध्ये असतात, तेव्हा आपल्याला हे 7 संकेत नक्कीच दिसतात। पण देव आपल्या घरात आहेत हे कशा प्रकारे ओळखायचं हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। देवाला प्रसन्न करण्यासाठी तसं तर आपण पूजा पाठ पारायण व्रत वैकल्य सर्व काही गोष्टी करत असतो आणि आपल्याला सुद्धा वाटते ज्यावेळेस आपण देवांची पूजा करू, पाठ करू, पारायण करू, त्यावेळेस आपल्यावर आपल्या देवांची कृपा राहील, देव आपल्यावर प्रसन्न होतील। त्याचबरोबर आपल्याला काही ना काहीतरी म्हणजे संकेत देत राहतील, आपल्या पाठीशी उभा राहतील, असं यासाठी आपण ह्या गोष्टी करत असतो। पण आपण पूजा करताना देव आपल्याला आपल्या घरात असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे। देव आपल्या घरात राहतात, पण आपल्याला नकळत कधी अशा चुकामुळे आपण देव आपल्या घरात आहेत हे ओळखायला म्हणजे नकार देतो। त्यावेळेस देव आपल्यावर क्रोधित होतात आणि आपल्या घरातून निघून जातात। अशा कोणत्या चुका आहेत की जे आपण ओळखायला म्हणजे चूक करतो। जेव्हा घरात देवांचा वास असतो त्यावेळेस आपल्याला सर्वात प्रथम एक संकेत नक्कीच आपल्याला आपले देव देत असतात। तर कोणता संकेत आहे? ज्यावेळेस आपण म्हणजे झोपलेला असतो आणि आपण ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे 3च्या दरम्यान, रात्रीच्या 3 वाजता आपण ज्यावेळेस ब्रह्ममुहूर्तावर उठलेलो असतो किंवा आपल्याला अचानक जाग येते, त्यावेळेस आपल्या कानावरती असं राम राम म्हटलेलं किंवा घंटेचा आवाज येत असेल, देवपूजा कोणतरी करते असं आपल्याला भास जर होत असेल, तर आपल्या म्हणजे आपल्या घरामध्ये देवांचा वास आहे असं आपल्याला संकेत देत असतो। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण आंघोळ करून तयार होतो सकाळी, तेव्हा आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा वास येत असतो। तो म्हणजे अगरबत्तीचा, धूप लावली आहे असा आवाज आपल्या जवळ दरवळत आहे असं जर आपल्याला जाणवत असेल, आता बऱ्याच जणांना तशा प्रकारे जाणवतं सुद्धा। ज्यावेळेस आपण आंघोळ करतो, प्रसन्न होतो, अगदी आपलं आंघोळ केल्यानंतर मन सुद्धा प्रसन्न होते, तर त्यावेळेस वेगळाच आपल्याला म्हणजे असा वास येतोय असं जर जाणवत असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये देवांचा वास आहे हा सुद्धा आपल्याला संकेत असतो। त्यानंतर ज्यावेळेस आपण पूजेला बसतो, आपल्या देवघरातली देवपूजा नित्य नियमाने होणं अत्यंत गरजेचं आहे। आणि जर आपण देवपूजेला बसलेलो आहोत आणि देवपूजा करत असत आणि एखादी व्यक्ती आपल्या दारावरती आली, अचानक ती व्यक्ती आपल्या दारावरती आली, कोणताही प्राणी असू द्या, कोणतीही व्यक्ती असू द्या, जर आपल्या अचानक दारावरती आले तर आपल्याला येणारी ती दारावरती व्यक्ती एक आपल्याला देवांच्या स्वरूपातच आलेली आहे। त्यावेळेस त्या व्यक्तीचा, प्राण्यांचा आपल्याला सन्मान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान आहे। आपण त्या व्यक्तींना अन्नदान म्हणजे कोणतीही एखादी वस्तू म्हणजे खाण्याची वस्तू दान देऊ शकता। जर तुमच्या घरात पाहुणे आले अचानक त्या दिवशी, तर आपण चहा पाणी वगैरे करू शकतो त्या वेळेमध्ये, कारण आपल्याला आलेला एक शुभ संकेत असतो ज्यावेळेस आपण देवपूजा करायला बसलेला असतो त्यावेळेस। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर रात्री 3च्या दरम्यान एखादं स्वप्न पडलेलं आहे आणि त्या स्वप्नामध्ये आपल्याला एक मंदिर दिसत आहे, देव दिसत आहेत, असं जर आपल्याला त्या मंदिराचं, देवांचं जर स्वप्न पडत असेल तर नक्कीच आपल्यावरती म्हणजे आपल्या देवांचा आशीर्वाद आहे किंवा आपल्या घरामध्ये देवांचा वास आहे हा सुद्धा शुभ संकेत असू शकतो। त्यानंतर आपण कधी म्हणतो बघा की आपण एखादी व्यक्ती आणि काम कमी करती तरी पण यशस्वी झाली आहे, किंवा खूप काही अभ्यास केलेला नव्हता, थोडाच अभ्यास केलेला होता आणि परीक्षेमध्ये यश प्राप्त झालेलं आहे, तर त्यावेळेस आपण म्हणत असतो जरी त्याला नशिबाची साथ मिळाली, कर्म चांगलं होतं, त्याचबरोबर त्याला देवांची सुद्धा साथ आहे असं सुद्धा आपण म्हणत असतो। त्यामुळे आपल्याला नकळत आपल्याकडून काही चुका जरी घडल्या तरी पण आपले देव आपल्या घरामध्ये आहेत, आपल्या देवांचा वास आपल्या घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे। त्या चुका आपल्या सुधारायला देव आपल्याला संधी देत असतो। त्यानंतर घुबड पाहणे हे सुद्धा शुभ मानलं जातं, कारण हिंदू धर्मामध्ये घुबडाला खूप महत्त्वाचं स्थान आहे किंवा महत्त्वाचा दर्जा मानला जातो। त्यामुळे घुबड जर तुम्हाला कधी बाहेर जाताना दिसलं ते सुद्धा तुम्हाला शुभ संकेत आहे। ज्या घरामध्ये अस्वस्थता, स्वच्छता नसेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीही प्रवेश करत नाही, पण ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये लक्ष्मी माता नक्की प्रवेश करते आणि घरात लक्ष्मीचा वास सुद्धा राहतो, हा देखील आपल्याला शुभ संकेत असतो। लक्ष्मी मातेला प्रसन्नता आवडते, घर स्वच्छ आवडतो, त्याच घरात देवी माता वास करत असते। जर तुम्ही कधी घरातून बाहेर पडताना तुम्हाला झाडू दिसला, आता एखादी वेळेस तुम्ही महत्त्वाच्या कामाला जात आहेत आणि समोर जर एखादी व्यक्ती झाडू म्हणजे काढताना जर तुम्हाला दिसली तर ते शुभ संकेत असतो, कारण लक्ष्मी मातेचा
म्हणजे झाडू हा एक विशेष असं त्याला महत्त्व आहे, त्यामुळे झाडूला सुद्धा खूप महत्त्व आहे. त्यानंतर तुम्ही एखाद्या वेळेस महत्त्वाच्या कामासाठी जातात आणि शंखाचा आवाज जर तुमच्या कानी पडत असेल ते सुद्धा शुभ मानलं जातं, कारण शंखाचा आवाज सकाळी ऐकणं किंवा त्याची ध्वनी कानावर येणं हे खूप शुभ मानलं जातं. त्यानंतर तुम्ही देवपूजा करताय आणि दिव्याची अचानक ज्योत कमी होते आणि अचानक म्हणजे पेटल्यासारखी होते, हा देखील तुम्हाला शुभ संकेत आहे, कारण दिव्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. हाच दिवा आपल्याला देवांपासून काही संकेत म्हणजे काही शुभ काम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतं. त्यानंतर जी व्यक्ती रात्री 3 वाजता म्हणजे 3:20 अचानक उठते, तर त्यामुळे त्याला हे क्षुल्लक गोष्टी समजू नका, कारण हे खूप शुभ मानलं जातं. कारण पहाटेच्या 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावर जाग येणं हे देवी देवतांची शक्तीचं जागृत करण्याची वेळ असते. म्हणजे त्यावेळेस देवी देवता त्यांची जी शक्ती आहे ती जागृत करत असतात आणि त्यावेळेस जर अशा सामान्य व्यक्तीला जर 3:20 जाग येत असेल तर खूप शुभ मानलं जातं. तर या प्रकारचे काही संकेत आहेत की देव आपल्या घरामध्ये वास करतात. ते नक्की तुम्ही बघा, तुमच्या घरामध्ये तुम्हाला हे संकेत जाणवतात का? तर तुमच्या घरामध्ये नक्कीच देवदेवतांचा वास आहे असं म्हणता येईल. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.